तर मंडळी, शिळा भात फेकण्याआधी एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की बघा. बघा, एवढी सुंदर आणि टेस्टी रेसिपी तुम्ही विचारही केला नसेल की शिळ्या भातापासनं एवढी सुंदर रेसिपी तयार होऊ शकते. तर बघा, ही सुंदर आणि टेस्टी रेसिपी कशी बनवलेली आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, माझ्याकडे वाचलेला होता शिळा भात आणि बघा त्यामध्ये टाकलेला मी 1 ग्लास पाणी आणि त्या भाताला थोडं धुवून घेतलेलं आहे. धुवून घ्यायचं या पद्धतीने आणि त्याचं पाणी झारून घ्यायचं आहे. संपूर्ण पाणी झारून घ्यायचं त्यामधलं. आणि बघा, या पद्धतीने पाणी झारल्यानंतर हा भात बघा किती छान मोकळा मोकळा दिसेल. बघा किती मोकळा दिसत आहे हा भात पाणी झारल्यानंतरही. तर बघा, याची रेसिपी सांगेल मी तुम्हाला. थोडे ड्रायफ्रूट घेतलेले आहे, मनुका, काजू, खोबरा किस, विलायची आणि बदाम. बघा, काजू आणि बदाम मी बारीक करून घेतले आहे. आणि कढईमध्ये घेणार आहे मी थोडा डालडा. तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता किंवा तेलसुद्धा घेऊ शकता. तर मी थोडा डालडा घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट त्यामध्ये होऊ देणार आहे. तर बघा, या पद्धतीने ड्रायफ्रूट झाले आहे. मी त्यामध्ये 1 वाटी साखर मिक्स करणार आहे. तर बघा, साखर त्यामध्ये विरघळणार नाही म्हणून मी थोडं अर्धा कप दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही पाणीही टाकू शकता. मी दूध टाकलेलं आहे त्यामध्ये. आणि आता ही साखर आपल्याला त्यामध्ये छान विरघळू द्यायची आहे. आणि थोडा घेतलेला आहे मी पिवळा रंग, खाण्याचा रंग आहे. थोडं पाहायला चांगला दिसेल म्हणून मी थोडं पिवळा रंग टाकलेला आहे खाण्याचा. आणि बघा, साखर खूप छान विरघळलेली आहे त्यामध्ये. आणि यात आता आपण भात जो धुतलेला होता, शिळा भात धुतलेला, तो मी त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि याला एकत्रितरित्या करून घ्यायचं आहे. बघा किती छान कलर आलेला आहे भाताला. आणि बघा, मिक्स झाल्यानंतर यावर आपण एक प्लेट झाकून द्यायची आणि कमी गॅस करून 5 मिनिट होऊ द्यायचं आहे. बघा, 5 मिनिट झालेला आहे. आणि बघा, आपलं भात मिठा भात म्हणजे गोड भात, मिठा राईस असंही म्हणू शकता तुम्ही. आणि आपण विचारही करू शकत नाही की शिळ्या भातापासून आपण एवढी छान रेसिपी तयार करू शकतो. आपल्याकडे पाहुणे जरी आले तरी त्यांनाही कळणार नाही की आपण हे शिळा भात, त्याला आपण गोड भात बनवलेला आहे आणि एवढी छान रेसिपी तयार केलेली आहे. तर मंडळी, तुम्हाला जर आमची गावठण पद्धत आवडली असेल तर नक्की तुमच्याकडे जर शिळा भात वाचेल तर फेकण्याच्या ऐवजी तुम्ही एकदा तरी असा गोड भात बनवून बघा. आणि कॉमेंट्समध्ये नक्की कळवा की तुमचा गोड भात कसा झालेला आहे म्हणून. आणि तुम्हाला जर आमची खरंच ही गावठण पद्धत आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. याच पद्धतीने आम्ही छोट्या छोट्या रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. आणि थँक्यू.